कमी जरा आवाज कमी जास्त संधी एवढा लागली त्या वेळेला गोष्ट करायला पाखरे राखायला याने लागलं होतं त्यावेळेला त्या माईच्या सोनबाई आणि देवाचं बी लागलं या नुसतं एक म्हणू नका आणि तुम्हाला सोनबाईचा पाखरे राखायची सोडून मायेवरचं नाव घ्यायला त्या वेळेला मायेवाच्या गावाला चांगले वेळे बोलवायला मायेवाच्या गावाला चांगले वेळे बोलवायला बाबा बोलवायला
याद लागायला ते सत्य वगैरे खरं लागत होतं त्या माऊलीचं. आणि सासू सांगितलं बर पाकडे राखायला. बरोबर आहे का? पाखराची कामगिरी होती त्याला. छाती विनायक भाव खाल्ला नाही. काही सुद्धा खाल्लं नाही. पण घेऊन गेली होती पाखरे राखायला. नाश्ता सुद्धा केला नाही. कशाला सकाळच्या वेळेला खाक्या पाठे 4 मागणी गेली पाकडे राखायला. आणि सासू आपलं पाकडे वाढलं आणि 9च्या टायमाला निहारी घेऊन सोन्याची गेली. सोनं भाकरी घेऊन गेली. एवढं सुशीला पांढरा बाबा सासवाडी भाकरी घेऊन गाडीचा ड्रायव्हर 100 रुपये. 9 लाख लक्झरी ड्रायव्हर. बर ठरवलं पाहिजे. सासून निहारी घेऊन गेला. आईला वेळेला सोन्याचे जेवण व त्या मावशीच काय नाही. बर आता या सासवा सोन्याच्या वेळ नाही करतो. कसं काय हो? आता काय निघाला उलट्या खाली कसं काय हो पण सांगा की. आता कसं माहिती जेवण बदली झाला. काय बदली झाला? आता जे सासवा म्हणजे नीतीसारख्या समोर सांभाळावं लागते. तेव्हा पडल्यावर पुढे काय करायचं म्हणून ते मावशी ना आगडीची सून सांभाळायला त्या वेळेला जेवण घेऊन जायला वेळ आणि काही बाईचं लागलं होतं यार तिथे काय व्हायला त्या सोनं काय केलं आणि त्या सासूला डोळ्यानं बघायला त्या माऊलीकडे काय करून घ्या मायाचा अरे ती काय सांगितलं माऊलीचं ध्यान बघितलं त्या सासूला डोळ्याला. मला पण तसा त्याचे दास होत होत. दास होता तुमच्या कपाळाला भांडारा असल्यावर दास होणारच नाही. मला काय नाही वसन बर
कुठं बोलले असू द्या बर माझा आम्ही भरमतल भरमताने फुगायला पाहिजे नुसतं भरमून काय करायचं तसं त्या मावशीच्या सोडून कोणाचं राग भरवलं तर चांगलं मला बोलत असायला सासून बघत म्हणजे या सोडून काही यायला लागलं आपलं ड्रायव्हर बाळू चव्हाणच आहे ना? बाळू चव्हाण आहे निरोपा मालूम आहे निरोपा मालूम आहे चला पुढं चला अरे सासून बघितलं म्हणजे सुनेला भुकमीत लागलं त्या खोलांडाव काय याद लागले का काय तुम्ही म्हणताय सासू संभाजी सोनाला चांगलं तुम्हाला माहित नाही म्हणजे काय असेल खरं हो भूत लागलं असेल लागलं असेल की बरोबर सोनेला अगदी बोलत असेल त्यावेळेला हे राव म्हणजे यायला लागले काय सजिनाच्या देवाला गेलो देवाचं नाव घेऊ नको देवला सजिनाच्या वाचायला गेलो हो सजीच्या देवाचं नाव नाही घेतलं नाही आणि तू सोनबाई तुला याद लागलं भूत लागले या काय तर आज महावाचा महिना आहे म्हणून लागलाय तिला याड आईला लिंब आपल्या नंतर काय लिंबू आहे दाखवूया का त्याच्याला लिंबू भंडारा घ्या मोकळं होतंय बनवलं तर तुम्ही सासू ना अरे जी मंडीला देवाचं याद नाही ना मिळाला काय तरी येत झाले या डोक्यावर परिणाम झालाय डोक्यापर्यंत झाला म्हणजे एक पोच झाले ज्वारी दळावी या तेव्हा इंजिनाला काय शाही निशा नेरळ कशी जेवण नाव दिसते बघूया नाव सांगा म्हणून ठेवतो मावशी ना काय केलं या तुला पोहळे गेली आला तुला पोहळे चांगला आहे वसन खरोखर डोळ्याने बघाव आणि कानानं ऐकावं कानाला ऐकाव खरी खरी गोष्ट आहे तरी खरं गोष्ट आहे सासूला गैरसमज झाला हो सुनेला यायला आले का भूत लागलं ज्वारी पाखरांनी पाठ खाऊन टाकली ज्वारी पाखरा विषय घडत आहे मग आता काय करूया काय नाही ही जी खोड मोडायसाठी एक कामगिरी करायची आपण कसली करूया आम्हाला शिवाय तिला काढून आम्हाला कोराची द्या गे बोला बच्चन की हा बघितलं साखरेली आहे नाही दुधाचा चालत नाही म्हणून सोन्याला सासूला इडे केली असेल त्या वेळेला रात्रीच्या मुरमुरे झोपाडली मुरमुरे भोकाडला का चाबूक आणला साबू पटल्याच्या मुरमुरे झोपाडली आईला खरंय तुम्हाला चांगलं आणि होय ठोकायला गेली ठोकायला बरोबर आहे की हा तशी जेवण आयुष्य बघूया मग काय केलं पण चालायला तिथं त्या वेळेला एक पोच सवामानात पोच गाळा दिलेली आहे पहिली सती योगाला सती एवढा ज्वारी जवळ म्हणजे तसं जेवण आयुष्य बघूया काहीतरी आपल्या हिला कामगिरी लावल्यावर ध्यान निघून जाईल म्हणून त्याच्या काय मायाला आणि त्या सोन्याला काम रात्रीच्या वेळेला ज्वारी दिलेली जायला ज्वारी दिलेली जायला
सोनेला या पोचर ज्वारी दळायला लावली असेल सव्वामानाचं हा सोन शिकल्या सवारीने होय सुशिक्षित होती सुशिक्षित काय झालं शासन काय केलं बरं अहो सोन शिकल्या सवारीची एकदम सुशिक्षित होय आता आपला जमाना होता घरी पहिला बरोबर आहे मग आता जेव्हा शासन एक सव्वामान दाणे दिले दळायला त्या तर हिची खोड मोडायसाठी मग हिच्या मनात खोड मोडायसाठी पण देवाची ताकद होती लय वेगळी देवाचं कसं म्हणावं माझ्याला बर ज्याच्या आल्या माने त्याच्या आलं ना सत्व असायला बघा आणि सत्व विचार केला आता सव्वामानामध्ये दळायचं तेव्हा आणि एकटे दळायचे का 10 जण गाव जायचे आणि एवढ्या खर्चाला स्वयंपाक करून घेतला खरं हो आणि त्या सोनेला ज्वारी द्यायला सव्वामानाची त्या रात्राला सोनेला झोप लागली डोळ्यात घातले आणि त्या वेळेला खरड्या मायावर अंतरात कळलं देवाला सांगायला लागत नसतो वसन अंतरात ज्ञानाला अगदी त्या वेळेला भगवंत देवाला अंतरात करतो कुठे जगात काय चाललंय माखवायला करतो खरी सत्वाची माऊली आहे म्हणून त्या वेळेला हसून हसायला संकटात त्या वेळेला आपल्या भगत संकट नाही म्हणून अगदी किती गावं सोडायला किती गावं सोडायला कळल्या गाडीने विचार केला काय आपला भगत संकट आहे होय होय एक माणूस काय जनावर आहे विटे दळायला एक सव्वामानानं जाणं पण माणूस सुद्धा दोन पडी धावलं नाही खरं आहे की हा पण जेव्हा जोर अगदी ते दळायलाच पाहिजे म्हणून काय केलं त्या वेळेला अहो सोने काय भाग लागले माऊलीचे हो सव्वामानाचं ते जोर काम केलं कष्टानं काम केलं माऊलीनं खरं आणि सव्वामान झालं कसं झालं दळायला तिकडे पसरत तेवढे होते जेव्हाच्या जवळ अगदी झोप लागले माऊलीला खांद्या गाडीला कळले हो आणि कळस ना तिने अंतरात आपलं तर भक्त शरीरानं खाली उतरले आणि अगदी ते बघायला त्या वेळेला आपल्या भक्ताच्या वाड्याला बाजूला गेल्या तोंडाला जाऊन उभा राहिलेला त्या माऊलीनं कर्णीला आडी सजावनं खाली उतरली भक्त संकटात आहे म्हणून पळायला लागली होती आणि हरायच्या काठाला वळून बच्चे बोलत होता आणि मायवा खरे सत्वाचे आहे म्हणून हो आणि काही केलं भक्त जवळ जायला भक्त जवळ आडी काढली आम्ही आणि एक म्हणाल देवडी हो त्या देवाला काय करावं ज्वारी सगळी दळायला त्या वेळेला आणि सासूला कळलं हो अंतरात आता म्हणजे सोनेचं काय खरं नाही पोचून आलं दिलेल्या होय 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 आता दळाई माणसं आधीच करायचं काही कमी नाही कामच आहे हातात म्हणून कारण सोनबाईने त्यावेळेला ज्वारी दळून झोपायला त्या जात्यावर मावशीने अगदी बघण्यासाठी निघून आपली सोन काय करते म्हणून बघायला आले असायला जाताना झोप घेतली सोनेला काय तर मग फुकने मारायची एवढे अगदी सोनेच्या घरी जाऊशी ना बघायला गेले घरामध्ये त्या वेळेला
एक सवय म्हणाले कांद्याला आणि हो भक्तासाठी पाठीचार वाजायला आधी आली आणि सासोबात बघायला गेली तिकडे आणि निर्गुणी फोन घेतली आता म्हणजे सुनेला ठेवायचं नाही द्वारी दहीचं बघायचं नाही तर माहेरला घालवायची सुनलंय खराब आहे म्हणून हा बरोबर आहे म्हणून का सासूने जाताना घेऊन विचार रामदेवपल्लीला वाड्यात गेली असाई ना काय सांगायचं देवाची करणे त्याच्या नारळात पाणी हा बरोबर आहे ज्याच्या देवाच्या मना आली त्याचं कुणाला चालणार नाही चालणार नाही 10 पैशावर पुढे जाणार कुठनं बी काय ज्याची दुरी बळी त्याला काही सुद्धा होऊ शकत नाही वळल्यासारखे राहणार हो नियमच आहे आणि ज्या सुनून अरे द्वारे सगळी जाईल आणि त्या जात्यावर झोपायला त्या जात्यावर झोपून गेली सुनेची सुनेने तरुण बघायला असं काय धाडूस होईल अवस्था त्याच्याला जाते भांडाराच्या पुढं म्हणजे 100 मनाची ज्वारी जाईल तरुण शकत नाही तिला वाटत होतं एवढी सून जाणार कशी तो असे मग तिला काय माहित आहे सासून जाऊन राजी केली दंडाला हारून असे जाता जाता अन्नाची उडले तेवढ्यात अगदी खंडे मायाचे अगदी चांगलं बोल सासून विचार केला डोकं धरलं डोकं लागले त्याला त्या वेळेला सव्वा मनाचा आनंद वाढी दिली सुनला जायला एकटीन मिळलं आणि एवढ्याच आणि सासून बघितलं बरोबर आणि त्याच्या आधी केली दंडाला धरून झोपल्या कशी म्हणून अरे एवढ्यात अरे ते सासू सुन जागी झाली गडबडी हलवल्या बरोबर त्या वेळेला दचकून शिना कांद्याला आलेले नाव घेतलं देवा बरोबर आहे म्हणून सासून सांगितलं बर तिला याड लागलं याड व्हायची तिला असं इथं ठेवायची नाही बरोबर आहे घालवायची माहेर घालूया मग आता काय करायचं अहो एक मुली मिळायला जाईल पोराशी मुली नाही मिळालेल्या पण खोल्या करायला लागले ह्याला औषध काय मग काय केलं या काय सासून विचार केला काय तर म्हणली या मुलीला सुनला काहीतरी दुसरी करूया अहो जेवाची शक्ती हो म्हणूनच आहे हो जेवाची शक्ती म्हणून आपण एवढी जेवायला आलो हो करणार देखला बहिणी हो आणि ते काही गेलं या
भावानी बोले खाराच्या काटाने भावानी बोले सांगले हरवे कसा घेऊन फिरायला कशी म्हणणार केला का सवाद आवाज सवादा का काय अर्जुन आहे का काय अर्जुन आहे का नाही ना मग निवांत राहा निसतो तुम्हाला शिवत नाही तर काय झालं दहा गाडी आली संपली कालच्यासारखं मग राहते चला चला होते हा चला येवाचे रावणे रावणाचे रावणे ताजी पूजा शेरा